दर्शन चंद्रजी पवार पक्षांचा होय। सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब या व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते आमचे सहकारी आमदार शशिकांतजी शिंदे, आपणा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक लाडसाहेब, सदाशिवरावजी पाटील, शिवाजीराव नाईक, मानसिंगरावजी नाईक, तरुण आमदार आणि ज्या आर पाटलांच्या बरोबर आम्ही काम केलं त्यांचे सुपुत्र आमदार रोहित पाटील, व्यासपीठावर सर्व सन्मान्य, कारण अध्यक्षांनी सांगितलं कोणाची नावं घेऊ नका, ज्याचं पहिलं भाषण झालं आणि ज्यांनी जेवढ्यांची नावं घेतली तेवढी नावं मी घेतली अशी समजा, आणि जर कोणाचं नाव राहिलं असेल तर तो माझा दोष नाही, तो त्याचा दोष आहे आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। आता अध्यक्ष म्हणतील सगळ्याला नियम लावला आणि प्रभारीला नियम आहे का नाही, त्यामुळे आपण सर्वजण जिल्ह्यातून आज या ठिकाणी आलेले आहात, पत्रकार आज या ठिकाणी आलेले आहेत। मी माझ्या अध्यक्षांना एक विनंती आहे की आता आपल्याला पक्षाच्या मेळाव्याचं स्वरूप सुद्धा बदलावं लागेल। आपल्याला बराचसा वेळ आपला सत्कारामध्ये जातो। माझी विनंती आहे पक्षाच्या कार्यक्रमात सत्कार असू नये, नावं घेण्यामध्ये वेळ जातो, कदाचित एकाने नावं घेतल्यानंतर बाकीच्यांनी नावं घेऊ नये, आणि मग जे वक्ते भाषण करायला असतात खरं म्हणजे कुणीतरी हे विचारायला पाहिजे होतं, अशी माझी अपेक्षा होती की आज हा मेळावा आपण कशासाठी घेतलाय। पहिली गोष्ट आहे लोकशाही मीटिंग घेतली की विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जी राज्यामध्ये राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, पक्षामध्ये आपण 87-88 जागा लढवल्या, 10 जागा दुर्दैवानं फक्त आपल्या बाकीच्या पराभूत झाल्या आणि सुदैवानं 10 जागा फक्त निवडून आल्या आपल्या। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची अवस्था काय कार्यक्रम आपण घेतला पाहिजे, कोणते विचार घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे, आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली खासदार सुप्रिया ताईंच्या नेतृत्वाखाली या पुढच्या काळामध्ये काय नियोजन असावं, म्हणून मित्रांनो ही प्रभारी संकल्पना पुढे आली। आमच्या दोघांची पश्चिम महाराष्ट्राकरता अशा बऱ्याच जिल्ह्यामध्ये नेमणुका झाल्या आणि त्यातून मला वाटतं या मेळाव्याला सुरुवात झाली। मी अभिमानाने सांगेल महाराष्ट्रातला विधानसभेच्या नंतरचा पहिला प्रभारीच्या बरोबर पक्षाचा मेळावा जर कुठे होत असेल तर तो सांगली जिल्ह्यामध्ये होतो, याचा आम्हाला सर्वांना मनापासूनचा आदर आहे। आणि म्हणून हा मेळावा घेण्याच्या पाठीमागची माझ्या दृष्टीने 5च कारण आहेत, मी जास्त भाषण करणार नाही। पहिलं कारण असं आहे की आता कार्यकर्त्याला असं वाटतं आपलं काय होणार आहे, आता कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला वाटतं आता आपल्या पक्षाची भूमिका काय राहणार आहे। निर्विवाद बहुमत महायुतीचं महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, लोकांनी मॅन्डेट दिला, त्याच्याबद्दल काय भाष्य करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। मग आता एका बाजूला 235 आमदारांचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला पक्षाचे खासदार आहेत का, याचा पहिला विचार मला असं वाटतं ह्या मेळाव्याच्या माध्यमातून होण्याची आवश्यकता आहे। कारण इथं आलेला प्रत्येक कार्यकर्ता स्टेजवर बसलेल्या माणसापेक्षा सुद्धा अधिक महत्त्वाचा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे। पण तुमच्या जोरावर आम्ही इथं बसतोय
आमच्या जोरावर सभागृहामध्ये कोण जातंय आणि सभागृहाच्या जोरावर पक्षाची ताकद आपली वाढत असती, ही लोकशाहीमधलं तंत्र आहे. आणि मला असं वाटतं की कार्यकर्ता पदाधिकारी याचा फोकस पॉइंट हा पुढे आपल्याला कसा निर्माण करायचा आहे, यासाठी मित्रांनो आपला आजचा हा मेळावा आपण घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने पावलं टाकण्याची आवश्यकता आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, लोकसभेला आपल्याला 31 जागा मिळाल्या. त्यावेळेस काय सत्ता होती का? त्यावेळेस काय कामं होती का? आपण मतदारसंघात 1 आमदारला 6 आमदार आपला गाठतोय. झाली चर्चा सुरू आपली पारावर बसल्या बसल्या 1 लाख मतांचा आहे. आपल्याला आता तळागाळापर्यंत जावं लागेल, ही भूमिका ती. आणि आम्ही भूमिका स्वीकारली. कोण मंत्री होणार आहे, कोण मुख्यमंत्री होणार आहे, पुढे काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी दुर्दैवानं या घडल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की आज आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा एका पक्षाच्या विरोधी पक्ष नेत्याच्या संख्येपर्यंत सुद्धा संख्याबळ. नाईक साहेब आपण बरोबर काम केलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये. दुर्दैवानं आज त्या ठिकाणी आपण जाऊ शकलो नाही. याचा विचार आपल्याला करायचा का नाही करायचा, हा प्रश्न या मेळाव्यामध्ये आपण करण्याची आवश्यकता आहे. मी अभिमानानं सांगेल, जयंतरावजी पाटील साहेबांनी पक्षाची सूत्र हातामध्ये घेतल्यापासून आम्ही 15 वर्ष राज्य मंत्रिमंडळामध्ये खांद्याला खांदा लावून काम करणारे आम्ही माणसं आहे. त्यांचे वडील आमचे काका त्या काळामध्ये पवार साहेबांच्या बरोबर काम केलं, सगळ्या दिग्गज नेत्यांच्या बरोबर काम केलं. आणि मग हा राजकीय वारसा, सामाजिक चळवळीचा हा राजकीय वारसा सर्वसामान्य माणसाला बरोबर नेण्याचं यातून जयंतरावजींनी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या पक्षाची तळागाळापर्यंत मित्रांनो भूमिका स्वीकारली. आणि आज त्यांच्यामुळं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्यामुळं आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनामुळं आज महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाच्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहेत. मला असं वाटतं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून मित्रांनो. आणि म्हणून मग आपल्याला आता विचार करावा लागेल, कालच्या विधानसभेच्या पराभवाची कारण काय. अनेक कारण आहेत, त्याचा शोध घ्यावा लागेल, त्यातून बोध घ्यावा लागेल आणि त्यातून दिशा घेऊन आपल्याला पुढे जावं लागणार आहे. शोध काय? बऱ्याच मतदारसंघात गेल्यानंतर माणसं बोलतात, माझ्याही मतदारसंघात माणसं बोलतात, मतदान आमचं मत गेलो कुठं. मी नाही, मतदार विचारतो, सांगतो. आज जयंतरावजी माझ्या मतदार बूथ आहेत, फक्त 16 बूथवर मी आघाडीवर आहे. असं कधी घडलंय का? सांगा बूथ 16 बूथवर फक्त. आणि जिल्हा परिषद पंचायत समिती बघितल्या तर 7 पैकी 5 जिल्हा परिषद माझ्याकडे आहेत, पंचायत समिती माझ्याकडे, नगरपालिका माझ्याकडे, ग्रामपंचायती जवळजवळ 60% आपल्याकडे. ठीक आहे, तो विषय सोडून द्या. पण अशा घटना घडतात आणि ह्या घटना घडत घडत पुन्हा दुसरा मुद्दा आला, आपला कार्यकर्ता मतदारापर्यंत पोहोचला का? लाडकी बहीण योजना आणली त्यांनी, त्या लाडक्या बहिणी योजनेच्या संदर्भामध्ये काय तळागाळात झालं याचं कधी अवलोकन आपण केलं का? शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता आपण कुठपर्यंत गेलो, युवकांच्या बेरोजगारी करता आपण कुठपर्यंत गेलो, या सगळ्या गोष्टीकडे मला असं वाटतं आपण काम करण्यामध्ये कमी पडलो. आणि त्यात पुन्हा आपली महाविकास आघाडी, पुन्हा आपल्याबरोबर सगळे पक्ष, मित्रपक्ष वगैरे वगैरे, त्यातही परत ग्राउंड लेवलला आपण काम करताना समन्वय बरोबर झाला का नाही, एकजिनसी पण आपला एकत्र झाला का नाही. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आत्मपरीक्षण आपल्याला करावं लागतील, तरच अशा प्रकारचे मेळावे घेतल्यानंतर त्यातनं काहीतरी
याचबरोबर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चालू आहे. कोणती तारीख आहे अजून आपल्याला कळायला मार्ग नाही. आता दिली तारीख 5 मे, म्हणजे याचा अर्थ 5 मे नंतर होणार. काय होईल मला काय माहिती. निवडणूक शिंदे आपल्याला सांगा होय का नाही ठेवा जरा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम सत्तेत आहे. त्यामुळं नाही होईल काय आपलं काय साथ आपला होणार आहे काय. लोकशाही आहे. लोकसभेचं वातावरण विधानसभेला राहिलं नाही. विधानसभेचं वातावरण कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला बदलणार आहे. हे मी आपल्याला आज या ठिकाणी प्रामुख्यानं सांगतो. त्यामुळे बदल होतील, चिंता करायची काही कारण नाही सांगतो. त्यांच्या समोर जात असताना, लोकांच्या पुढे जात असताना आपला पक्ष हा ग्राउंड लेवलला हे कामच करावं लागेल आपल्याला सांगतो तुम्हाला. आता आपलं काम काय, विकास काम आपलं काम नाही आता, कारण आपल्याकडे सत्ताच नाहीये. लाडसाहेब आपलं काम काय आता, आपलं काम आहे पहिलं मागणी करणं. हे आपलं कामच आहे. आता दुसरं काम आहे आपलं आंदोलन. तिसरं काम आहे आपलं झालेल्या अन्यायावरती संघर्ष करणं. आणि वेळ प्रसंग पडलं तर रस्त्यावर उतरून आपल्याला लोकांसाठी आपल्याला भूमिका घ्यावी लागणार आहे. या मानसिकतेतून आपल्याला कार्यकर्त्याला जावं लागणार आहे. आणि मला विश्वास आहे की ज्यावेळेस कार्यकर्ता ही भूमिका घेऊन पुढे जातो त्यावेळेस आम्ही तुम्हाला पुढे जा म्हणणार नाही, आम्ही पुढे जाऊ, तुम्ही आमच्या मागे या. अशा पद्धतीने आपण पुढे वाटचाल करूया. एवढं मला या निमित्तानं आपलं सर्वांना सांगायचं. आज आपल्याकडं पवार साहेब म्हणतात आता मला मगाशी बसल्या बसल्या म्हणलं युवकांची सुरुवात सुद्धा पंचायत समितीला आलो, जिल्हा परिषदला आलो, सोसायटीचं चेअरमन झालो, दूध संघाचं चेअरमन झालो, संचालक झालो, कारखान्याचं संचालक झालो, मग आमदार झालो, मग राज्यमंत्री, मग कॅबिनेट मंत्री. सांगतो हा संघर्ष केल्याशिवाय काय मिळत नाही मित्रांनो सांगतो. आणि म्हणून आपल्याला ही तयारी सुद्धा या पुढच्या काळामध्ये आपल्याला मित्रांनो करावं लागणार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे आपल्याला की आज जनतेमध्ये घबराट निर्माण झालेली आहे. महिलांच्या मध्ये तर खूप अशांतता निर्माण झालेली आहे. कारण 2,65,00,000 महिलांना लाडकी बहीण योजना मिळाली. चांगली गोष्ट आहे. त्यावेळेचं बजेट होतं 46,000 कोटीचं. काल वित्तमंत्र्यांनी बजेट मांडलं, सांगितलं 34,000 कोटीची प्रोव्हिजन झाली. म्हणजे याचा अर्थ सरळ आहे की 11,000 कोटी रुपये कमी झाले. म्हणजे 55,00,000 महिला भगिनी आमच्या त्या यादीतनं बाजूला गेल्या. अजून कमी होतील काय होईल माहित नाही. मग ते काम हातात घ्यावं लागेल आपल्याला. गावागावामध्ये कोणत्या महिलेचं नाव कमी झालेलं आहे हे बघावं लागेल आपल्याला. त्याची यादी आहे, महिला बाल विकास अधिकाऱ्याकडे आहे, तालुक्याच्या पंचायत समितीच्या BDOकडे आहे, तहसील कार्यालयामध्ये यादी आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका जी आहे ती 10 अंगणवाड्याला एक असते, तिच्याकडे ती यादी आहे. त्या याद्या आपल्याला कार्यकर्त्यांना घ्याव्या लागतील आणि त्या महिलांपर्यंत जावं लागेल की तुझा उपयोग फक्त विधानसभेच्या मतदानापुरता झाला. आता विधानसभेची निवडणूक संपली, नाव तुमचं कमी झालं, काय करायचं सांगा. ती कुणाला मत देईल, ती कुणाला मत देईल सांगा. हा एवढंच काम करायचं आपल्याला. दुसरं काम 5 रुपये जयंतरावजी त्यांनी अनुदान जाहीर केलं होतं. आता मी काल माहिती घेतली, काल पुण्यामध्ये कृती समितीची एक बैठक झाली. मी पण 4 दिवसापूर्वी अमोलला गेलो होतो.
एक कॉन्फरन्स होती आणि मला तिथं बोलवलं होतं. 4 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. मी आंबोलडेरीला गेलतो, तिथं खैरात डिस्ट्रिक्टच्या युनियनच्या चेअरमननी मला बोलवलं होतं. तर आता अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, 5 रुपयाचं अनुदान बंद झालं. उद्या आपण सभागृहामध्ये तुम्ही सर्वजण आहात, माझी विनंती आहे की हा दुधाचा प्रश्न मांडा. दुधाचं शॉर्टेज व्हायला लागले. आता दूध आणि साखर या 2 ज्या शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला पक्षाला लक्षच घालावं लागणार आहे. आणि माझी विनंती आहे की ह्या 2 प्रश्नावर आपल्याला वेळ प्रसंग पडलं तर आंदोलन करावं लागेल. पण ह्या शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भूमिका घेऊन पुढे वाटचाल करावी लागणार आहे, हेही मला या निमित्तानं आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायचं आहे. 4था मुद्दा, आता आपल्यातल्या बऱ्याच लोकांना फोन यायला लागले आणि काय माणसं आपली थोडीशी चलबिचल होतात. सांगतो, हा काय चलबिचल होऊ नका सांगतो तुम्हाला. परिस्थिती बदलणार आहे, सकारात्मक राहा, काही अडचण येणार नाही. आदरणीय पवार साहेबांच्यावर विश्वास ठेवून आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये संघटना वाढवायची, संघटना मजबूत करायची आणि ह्या पद्धतीने आपण मित्रांनो पुढे वाटचाल करू. विषय खूप बोलण्यासारखे आहेत, वेळ खूप झालेला आहे, परंतु माझा एवढाच एक मुद्दा आपल्याला सांगायचा आहे की आपल्याला सगळ्याला मिळून, पक्षानं मला काय दिलं, नेत्यांनी मला काय दिलं, हा विचार बाजूला ठेवा. मी आता पक्षाकरता काय देऊ शकतो हा विचार डोक्यामध्ये ठेवा. आणि ज्यावेळेस हा विचार डोक्यामध्ये येईल त्यावेळेस येणारा काळ हा आपल्याला सत्तेचाच काळ असल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका आपल्याला मित्रांनो घेऊन पुढे आपल्याला वाटचाल करावी लागेल, एवढंच आपल्याला आवाहन करतो. आज इथं आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि मला असं वाटतं मेळाव्याची सुरुवात ही सांगलीपासून झाली, कारण सांगलीमधूनच प्रदेशाध्यक्षांचा हा जिल्हा आहे आणि हा जो काय पॅटर्न सेट केला आपण याच पद्धतीनं शशिकांतजी आपल्याला सातारला, पुण्याला, कोल्हापूरला, सोलापूरला आपण जाऊ. हे झाल्यानंतर आताच मला अध्यक्ष म्हणाले की ज्या विधानसभेमध्ये 70,000, 80,000, 1 लाख मतं पडलेत आपल्या उमेदवारांना, काय ठिकाणी 1,10,000 मतं पडलेत आपल्या उमेदवारांना. तिथं काय उमेदवार आपला चांगला आहे, त्याही विधानसभेच्या जाणं गरजेची. संघटना कशी आपल्याला वाढवता येईल या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करू. आणि म्हणून ना उमेद होऊ नका. एक स्लोगन दिले आमच्या शशिकांत शिंदे साहेबांनी. काय स्लोगन दिली जरा एकदा मोठ्याने म्हणावं. संभाजी महाराज ठेवा, मुठभर मावळे घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. त्यामुळे आपण सुद्धा त्यांचे वंश आहोत, त्यांचे वारसदार आहोत, त्यांचे विचाराचे कार्यकर्ते आहोत आणि ह्या पद्धतीने आपण पुढे वाटचाल करूया, एवढंच आवाहन करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्याचं स्वागत करतो, आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय पाटील साहेब.